नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक 15 जानेवारीला राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक लढवलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपला निवडणूक काळातील खर्च सादर करणं बंधनकारक होतं। नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी तब्बल 735 उमेदवारांनी निवडणूक लढवली। नुकताच उमेदवारांनी आपल्या निवडणूक कालावधीत केलेला खर्चाचा तपशील सादर केला। यानंतर मनपाच्या लेखा परीक्षण अधिकारी बळवंत गायकवाड यांनी हा अहवाल तयार करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला। विशेष म्हणजे 735 उमेदवारांनी वेळेत हिशोब सादर केल्यानं कुणावरही अपात्रतेची टांगती तलवार राहिली नसल्याचं स्पष्ट झालं। महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार कुणी लाखोंमध्ये तर कुणी अवघ्या हजारात आपली निवडणूक प्रक्रिया पार पडली। प्रभाग क्रमांक 28 ड मधील शिवसेनेच्या संदीप पाटील आणि शिवसेनेच्या सुवर्ण मले यांनी देखील 7.5 लाखांपेक्षा जास्त खर्च केला। याउलट प्रभाग क्रमांक 14 क आणि प्रभाग क्रमांक 26 ब मधून अपक्ष निवडणूक लढलेल्या मयुरी गायकवाड आणि चंचल साबळेने अवघ्या 2,500 आपली निवडणूक प्रक्रिया पार पडली। एकूणच या सादर केलेल्या निवडणूक खर्च अहवालामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार एकही उमेदवार अपात्र ठरलेला नाही। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।